कोजागिरी पौर्णिमा हू जागरी म्हणत कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागरण करून मस्त बेत टाकला जातो। इतकीच या दिवसाची ओळख आपल्याला आहे। मस्त मसाला दूध सोबत रास गरबा असा आनंद तुम्ही देखील नक्कीच घेतला असेल। पण कोजागिरी पौर्णिमेला आपल्या धर्मामध्ये मोठे महत्त्व आहे। कोजागिरी पौर्णिमा हा अश्विन पौर्णिमेला येणारा सण असून हा सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये येतो। दसऱ्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेला हा दिवस साजरा केला जातो। आपल्या हिंदू धर्माप्रमाणे बौद्ध धर्मातही या दिवसाला महत्त्व आहे। इतकेच नाही तर शेतकऱ्यांसाठी हा दिवस महत्त्वाचा आहे। कोजागिरी पौर्णिमा ही वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते। या पौर्णिमेला शरद पौर्णिमा, माणिके थारी, नवान्न पौर्णिमा, कौमुदी पौर्णिमा, माडी पौर्णिमा असे देखील म्हणतात। तर कोजागिरी पौर्णिमा म्हणजे नेमकं काय, शिवाय हा सण नेमका कसा साजरा करायचा हे देखील जाणून घेऊया। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ आलेला असतो, त्यामुळे चंद्राचे चांदणे हे पृथ्वीवर जास्त पडते। हे चांदणे अधिक शुद्ध आणि सात्विक असल्याचे म्हटले जाते। खगोलशास्त्रीय दृष्ट्या या दिवसाला फारच जास्त महत्त्व आहे। प्राचीन आणि पौराणिक काळाचा विचार करताही या दिवसाला फारच जास्त महत्त्व आहे। कोजागिरी पौर्णिमेच्या आधी 9 दिवसाची नवरात्र आलेली असते। या 9 दिवसात शक्ती आणि बुद्धीची देवता पार्वती व तिच्या वेगवेगळ्या रूपांची मनोभावे पूजा करतो। विजयादशमी अर्थात दसरा या दिवशी विजय संपादनासाठी विजयादशमी साजरी केली जाते। याला सीमोल्लंघन देखील म्हणतात। त्यानंतर या पौर्णिमेपर्यंत शेतीची कामे देखील अर्ध्यावर आलेली असतात। पावसाळा संपून नवी पिके हाताशी आलेली असतात, त्यामुळे याचाही आनंद या दिवशी साजरा केला जातो। कोजागिरी पौर्णिमेबद्दलच्या अनेकांच्या वेगवेगळ्या धारणा आहेत। आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही याचे एक वेगळे महत्त्व आहे। दमा आणि अस्थमा असणाऱ्यांसाठी कोजागिरी पौर्णिमेचा दिवस फारच महत्त्वाचा असतो। दमा असणाऱ्यांनी त्यांच्या औषधाचा डोस कोजागिरी पौर्णिमेसाठी तयार केलेल्या दुधात घालावा आणि ते दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवावे, मग दूध प्यावे। या दुधामधील गुणधर्म हे चंद्रप्रकाशामुळे बदलते, ज्याचा फायदा तुम्हाला होतो। थंडीला या काळात सुरुवात होऊ लागते, त्यामुळे गरम दुधात सुकामेवा घातला जातो। असे दूध प्यायल्याने शरीरात उष्णता टिकून राहते। मंडळी, कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व जाणून घेतल्यानंतर ती कधी येते हे जाणून घेऊया। कोजागिरी पौर्णिमा ही दसऱ्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाते। वैदिक पंचांगानुसार यावर्षी कोजागिरी पौर्णिमा अश्विन शुक्ल पौर्णिमा तिथी 16 ऑक्टोबर रोजी बुधवार रात्री 8:40 सुरू होणार आहे। तर ही तिथी पुढच्या दिवशी 17 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 4:55 असणार आहे। 16 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे। यावर्षी कोजागिरी पौर्णिमेला रवी योग जुळून येणार आहे। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रवी योग सकाळी 6:23 होणार आहे। हा योग संध्याकाळी 7:18 असणार आहे। या दिवशी ध्रुव योग सकाळी 10:10 असणार आहे। 16 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेला चंद्रोदय संध्याकाळी 5:05 असणार आहे। या दिवशी रात्री मोकळ्या आकाशात खीर ठेवण्याची वेळ रात्री 8:40 असणार आहे। या दिवशी महाराष्ट्रासह इतर भागात मसाला दूध बनवण्याची परंपरा आहे। या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळचा मानला जात असल्याने चंद्राच्या किरणांमध्ये गुणकारी गुणधर्म असल्याचे म्हटले जाते। एका भांड्यात खीर आणि किंवा दूध तयार केले जाते, नंतर खाण्यासाठी चंद्रप्रकाशात सोडले जाते। कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री दूध आणि तांदळाची खीर तयार करून ती चंद्राच्या प्रकाशात ठेवण्याला महत्त्व आहे। खिरीमध्ये चंद्राचा प्रकाश शोषून घेण्याची क्षमता अधिक असते। या दिवशी चांदण्यांसोबतच अमृताचा वर्षाव होतो अशी धार्मिक श्रद्धा आहे। यासाठी चंद्राच्या शीतल प्रकाशात ठेवलेली खीर आरोग्यासाठीही लाभदायक मानली जाते। कोजागिरी पौर्णिमेला धनाची देवी लक्ष्मीचा जन्मदिवस असतो। यासाठी हा दिवस धनप्राप्तीच्या दृष्टीने आणि घरात समृद्धी येण्यासाठी खूपच चांगला समजला जातो। प्राचीन काळी मगध देशात वली नावाचा एक संस्कारी परंतु दरिद्र ब्राह्मण राहत होता। ब्राह्मण जेवढा सज्जन होता, त्याची पत्नी तेवढीच दुष्ट होती। ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळे दररोज त्याला त्रास देत होती। संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असे। पतीच्या विरुद्ध आचरण करणे हा तिने आपला धर्मच मानला होता। एवढेच नाही तर पैशाच्या हव्यासापोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती। एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीने पूजेमध्ये ठेवलेले सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिले। पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी मनाने ब्राह्मण जंगलात निघून गेला। जंगलात गेल्यानंतर त्याला तेथे नागकन्या भेटतात।
त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती. नागकन्यांनी ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे कोजागर व्रत सांगितले. ब्राह्मणाने विधिवत कोजागर व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने ब्राह्मणाला अपार धनसंपत्ती प्राप्त झाली. भगवती लक्ष्मीच्या कृपेने त्याच्या पत्नीचीही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य सुखाने संसार करू लागले. कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी स्वरूपातील देवीची पूजा केली जाते. या रात्री कोण जागृत आहे हे लक्ष्मी पाहते आणि जी व्यक्ती आपल्या कर्तव्याप्रती, वचनाप्रती, धर्माप्रती जागृत असते तिच्यावर लक्ष्मी प्रसन्न होते. लक्ष्मी म्हणजे शोभा. ती अनेक प्रकारची असते. वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, सौंदर्यलक्ष्मी, भावलक्ष्मी वगैरे सर्व प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते. आळशी, प्रमादी, झोपाळू माणूस समोर असलेल्या लक्ष्मीलाही प्राप्त करू शकत नाही.